नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पंकज जगताप तुमच्या ऑनलाईन लेक्चरच्या सिरीजमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अंकी क्षणाचे प्रकार हा जो टॉपिक आहे, आपल्या सिलेबस मधला सर्वात मोठा जो टॉपिक आहे, त्या टॉपिकला सुरुवात केली. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या लेक्चरमध्येच अंकी क्षणाचे प्रकार आपल्या सिलेबस मधला सर्वात मोठा टॉपिक आहे. तो एका लेक्चरमध्ये होणार नाही, कदाचित 3-4 लेक्चर सुद्धा त्याला लागू शकतील. अंकी क्षणाचे प्रकार पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अ पॉइंट, त्यातलं अ आणि ब पॉइंट असे पॉइंट आहेत. तर अ पॉइंट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये संपवला होता. तर ज्या विद्यार्थ्यांनी तो मिस केला तर त्या विद्यार्थ्यांनी तो नक्की पाहावा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ब पॉइंट बघणार आहे. ब पॉइंट मध्ये आहे कामाच्या स्वरूपानुसार अंकी क्षणाचे प्रकार. कामाच्या स्वरूपानुसार अंकी क्षणाचे प्रकार, त्याच्यामध्ये एक आहे संपूर्ण अंकी क्षण, दुसरा पॉइंट अंशतः अंकी क्षण, तिसरा पॉइंट वार्षिक अंकी क्षण. हे 3 पॉइंट आज आपण डिस्कस करणार आहोत. आपण जर सिलेबस मध्ये बघितलं तर ह्या कामाच्या स्वरूपानुसार अंकी क्षणाचे प्रकार, ह्या प्रकारामध्ये कमीत कमी 10 ते 12 पॉइंट आपल्याला डिस्कस करायचे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे 3 पॉइंट डिस्कस करणार आहे. जो आपला तिसरा पॉइंट आहे वार्षिक अंकी क्षण, त्याच्यामध्ये सब पॉइंट आहे वार्षिक अंकी क्षणाचे फायदे आणि वार्षिक अंकी क्षणाचे तोटे. तर अशा पद्धतीने आज आपण हे 3 पॉइंट डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे संपूर्ण अंकी क्षण. मग संपूर्ण अंकी क्षण हा आपण पॉइंट डिस्कस करायला सुरुवात करू. संपूर्ण अंकी क्षण म्हणजे काय? संपूर्ण अंकी क्षणला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो कम्प्लीट ऑडिट. कम्प्लीट ऑडिट म्हणजे काय? आपल्या कंपनीच्या सर्व पार्टचं कम्प्लीट ऑडिट. कम्प्लीट ऑडिट करायचं म्हणजे कसं? परचेस, कंपनी डिपार्टमेंट आहे, परचेस, सेल, कॅश, त्यानंतर एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, या सगळ्या कम्प्लीट गोष्टींचं ऑडिट करणं म्हणजे संपूर्ण अंकी क्षण होय. संपूर्ण अंकी क्षणामध्ये काय? स्टार्ट टू एंड, पूर्ण डिटेलमध्ये, एकदम डिटेलमध्ये स्टार्ट टू एंड सर्व पार्टचं आपण अंकी क्षण करणार. आणि पूर्ण 12 महिन्याच्या कालावधीचं. आपलं वर्ष कधी चालू होतं? 1 एप्रिलला. संपतं कधी? 31 मार्चला. 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत 12 महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढे आपल्या डिपार्टमेंटमध्ये बुक्स ऑफ अकाउंट आहे ते सर्व चेक करणं, त्या सर्वांचं बारीक निरीक्षण करणं, त्यातल्या हिशोबातल्या चुका आणि घोटाळे शोधून काढण्याचं काम आपण ह्या संपूर्ण अंकी क्षणामध्ये करत असतो. तर ठीक आहे, आपण आता दुसरा पॉइंट बघू, अंशतः अंकी क्षण. अंशतः अंकी क्षण म्हणजे काय? पार्शियल ऑडिट. पार्शियल ऑडिट म्हणजे काय? पार्ट, छोट्या छोट्या पार्टचं होणारं ऑडिट. एक उदाहरण देतो, उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल. आपलं वर्ष चालू होतं 1 एप्रिलला, वर्ष संपतं 31 मार्चला. 12 महिन्याचा कालावधी असतो फायनान्शियल इयरचा. त्या फायनान्शियल इयरचं आपल्याला ऑडिटिंग करायचं असतं. तर सपोज उदाहरणार्थ एक परचेस, आपलं परचेसचं डिपार्टमेंट आहे, तर त्या परचेसच्या डिपार्टमेंटमध्ये, कंपनीमध्ये आपण एक परचेस मॅनेजर नवीन भरती केला आणि तो परचेस मॅनेजर 1 एप्रिलला सपोज उदाहरणार्थ भरती झालेला आहे. तर 1 एप्रिलला तो परचेसच्या डिपार्टमेंटमध्ये नवीन परचेस मॅनेजर आपण भरती केला. आणि त्यानंतर असं झालं की तो जो परचेसचा नवीन डिपार्टमेंटचा मॅनेजरचा माणूस होता, त्याला घोटाळे करायची सवय होती. त्याला बरेच घोटाळे त्यांनी केले होते, त्याला घोटाळे करायची सवय होती. तर एप्रिल झाल्यानंतर त्याचा पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, 3 महिने त्यांनी सलग कंपनीमध्ये काम केलं. आणि 3ऱ्या महिन्यानंतर कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्या लक्षात आलं की अरे परचेस डिपार्टमेंटमध्ये घोटाळा चालू आहे, परचेस डिपार्टमेंटमध्ये घोटाळा होतो. 3 महिन्यानंतर परचेस डिपार्टमेंटमध्ये घोटाळा होता हे समजलं कुणाला? कंपनीच्या मॅनेजमेंटला. आणि कंपनीच्या मॅनेजमेंटला समजल्यानंतर कंपनीच्या मॅनेजमेंटने त्याला हाकलून दिलं, त्याला कंपनीतनं बाहेर काढलं. तर त्याला कंपनीतनं बाहेर काढल्यानंतर असं झालं की मग मॅनेजमेंटने ठरवलं की आता ऑडिट करून घ्यायचं आपल्याला. घोटाळा केलाय, घोटाळा कोण शोधून काढणार? तर ऑडिटर शोधून काढणार. मग ऑडिटर कसं शोधून काढणार? मग ऑडिटरला बोलवलं आणि ऑडिटरला असं सांगितलं की आपल्याला ऑडिट करायचंय, पण ऑडिट काय पूर्ण कंपनीचं करायचंय का? तर नाही, पार्शियल ऑडिट करायचंय, पार्टचं ऑडिट करायचंय. परचेस, सेल, कॅश, बँक रिकन्सिलिएशन, अदर एक्सपेन्सेस सगळ्याच ऑडिट करायचंय का? तर नाही, फक्त परचेसचं ऑडिट करायचंय. कारण घोटाळा कशामुळे झालाय? परचेसमुळे झालाय. मग परचेसचं पण पूर्ण 12 महिन्याचं करायचंय का? तर नाही, तो किती महिने काम केले त्या घोटाळे बहादर मॅनेजरनी परचेस डिपार्टमेंटच्या? 3 महिने काम केले. मग ठराविक कालासाठी, ठराविक काल कोणता? 3 महिन्याचा. पूर्ण 12 महिन्याचा का? तर नाही, फक्त 3 महिन्याच्या कालावधीसाठी. आणि सगळ्या कंपनीचं का? तर नाही, फक्त कशाचं? परचेस डिपार्टमेंटचं आणि फक्त 3 महिन्यासाठी. तर अशा पद्धतीचं जे अंकी क्षण होतं छोट्या कालावधीसाठी किंवा छोट्या डिपार्टमेंटच्या पार्टसाठी किंवा छोट्या अंशासाठी, तर त्याला आपण काय म्हणतो? अंशतः अंकी क्षण. लक्षात, अंशतः अंकी क्षण म्हणजे काय? सिंपल एकदम.
छोट्या भागासाठी, छोट्या पार्टसाठी आणि छोट्या कालावधीसाठी, त्या ज्या कालावधीमध्ये, छोट्या कालावधीमध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा त्या फक्त परचेस डिपार्टमेंटमध्ये जे ऑडिट आपण केलं त्याला आपण म्हणणार अंशतः अंकेक्षण. संपूर्ण अंकेक्षण मध्ये तसं आहे का? तर नाही. संपूर्ण अंकेक्षण मध्ये काय फक्त ठराविक कालावधीसाठी करतो का आपण? फक्त 3 महिन्यासाठी करतो का? तर नाही. पूर्ण 12 महिन्यासाठी करतो. आणि फक्त एका डिपार्टमेंटचं करतो का संपूर्ण अंकेक्षण मध्ये? तर नाही. पूर्ण कंपनीचं आपण त्याच्यामध्ये अंकेक्षण करतो. तर हा झाला संपूर्ण अंकेक्षण. त्यानंतर अंशतः अंकेक्षण. आता आपण बघूया वार्षिक अंकेक्षण. वार्षिक अंकेक्षण म्हणजे काय? वार्षिक अंकेक्षण हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, कारण हा वार्षिक अंकेक्षणाचा जो पॉइंट आहे तो आपल्या इथं स्मॉल एंटरप्राइजेस किंवा मिडियम साईज एंटरप्राइजेस, ज्या मिडियम साईजच्या कंपनी त्यांच्यासाठी वापरला जातो. भारतामध्ये जर बघितलं तर बऱ्याच प्रमाणात मिडियम साईज आणि स्मॉल साईज एंटरप्राइजेस किंवा स्मॉल साईज किंवा मिडियम साईज कंपनीज आपल्याला आढळून येतील. त्यामुळे हा जास्तीत जास्त वापरला जाणारा आपल्या इथं प्रकार आहे. मग हा प्रकार काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वार्षिक अंकेक्षण. शब्दावरूनच आपल्याला समजते वार्षिक. वार्षिक अंकेक्षण म्हणजे काय? वर्षाच्या शेवटी होणार अंकेक्षण. वर्षभर काम होणार. 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत 12 महिने पूर्ण अकाउंटंट काम करणार. ते काम झाल्यानंतर त्याचं बुक्स ऑफ रेकॉर्ड मेंटेन करणार आणि ते ऑडिटरला आल्यानंतर देणार. कधी देणार? वर्षाच्या शेवटी. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? वार्षिक अंकेक्षण. तर वार्षिक अंकेक्षणाचे काय फायदे आहेत? आपण वार्षिक अंकेक्षकाचे फायदे बघू. तर फायदे बघता बघता तुम्हाला वार्षिक अंकेक्षण अजून क्लिअर होईल. तर कमी खर्चिक वार्षिक अंकेक्षण, त्यातला पहिला पॉइंट वार्षिक अंकेक्षणाचे फायदे. 1 पॉइंट कमी खर्चिक. वार्षिक अंकेक्षण कमी खर्चिक. कमी खर्चिक म्हणजे काय? कशावरनं कमी खर्चिक आहे? वार्षिक अंकेक्षण. आता तुम्ही 2 उदाहरण डोळ्यासमोर घ्या. एक सतत अंकेक्षण. सतत अंकेक्षण म्हणजे कंटिन्युअस ऑडिट, आणि एक वार्षिक अंकेक्षण. सतत अंकेक्षण कंटिन्युअस ऑडिट आपण जसं लेक्चर पुढे जाईल, पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा सतत अंकेक्षण हा प्रकार शिकणार आहे. तर सतत अंकेक्षणामध्ये काय होतं? ऑडिटर जो आहे तो कंपनीमध्ये 12 महिने बसलेला असतो. हे कधी होतं? मोठ्या कंपन्यांमध्ये 12 महिने तो कंटिन्यू बसलेला असतो. जसं 1-2 दिवसात परचेस झालं, लगेच तिसऱ्या दिवशी ऑडिटरने चेक केलं, लगेच ते फाईलला जमा झालं. अशा पद्धतीचं ते अंकेक्षण असतं. तर आपण कुठलं बघतोय? वार्षिक अंकेक्षण. वार्षिक अंकेक्षण कोणासाठी? छोट्या कंपन्यांसाठी. आता जर सतत अंकेक्षणाच्या प्रकारामध्ये जर ऑडिटर 12 महिने कंटिन्यू कंपनीमध्ये आहे, तर तो 12 महिने कंपनीमध्ये कंटिन्यू स्वतःचा वेळ कंपनीला देतो. मग तो 12 महिन्याची कंपनीकडनं फीस घेणार. आलं लक्षात? 12 महिने कंपनीकडनं फीस घेणार म्हणजे काय? कंपनीला जास्त खर्चात द्यायला. पण जर वार्षिक अंकेक्षणामध्ये काय होतं? ऑडिटर वर्षाच्या शेवटी येतो आणि वार्षिक अंकेक्षणामध्ये जास्तीत जास्त 1 महिना, सव्वा महिना किंवा 1.5 महिन्यापर्यंत ते वार्षिक अंकेक्षण ऍव्हरेजली होत असतं कंपनी. मग तो फक्त 1 महिना जर स्वतःच्या आयुष्यातला टाइम कंपनी देतो, त्या हिशोबाने तो कंपनीला फी चार्ज करणार. अजून काय सांगता येईल आपल्याला कमी खर्चिक ह्या पॉइंट मध्ये? वार्षिक अंकेक्षणामध्ये काय होतं? ऑडिटर फक्त वर्षाच्या शेवटी एकदा येतो, त्यामुळे त्याला एकदाच कुठलं तरी एखादं केबिन दिलं जातं आणि त्या केबिन मध्ये त्याला त्याचे बुक्स ऑफ अकाउंट सगळे दिले जातात आणि तिथं तो त्याचं चेकिंगचं काम कंटिन्यू करत असतो. पण रेग्युलर जे कंटिन्युअस ऑडिट त्याच्यामध्ये काय होतं? ऑडिटरला एक सेपरेट केबिन द्यायला लागते. मग त्या केबिनचं रेंट कंपनीला भरणं आलं, ती जागा, त्या ऑडिटरच्या चहा पाण्याचा खर्च, हे कंटिन्यू त्याला कंपनीला खर्चाचं काम आहे. आणि वार्षिक अंकेक्षणामध्ये काय? फक्त वर्षानंतर तो एकदाच येणार आहे. एकदाच आल्यानंतर त्याला ठराविक काळासाठी एखादी छोटी रूम दिली, केबिन दिले, त्याच्यात त्याचं बुक्स ऑफ रेकॉर्ड अकाउंट दिले, तर तिथं तो त्याचं आरामशीर निवांतपणे ऑडिटिंगचं काम करू शकतो. म्हणून हे कसं आहे? कमी खर्चिक आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट वेळेची बचत. वेळेची बचत. वेळेची बचत कशी होती? सिंपल आहे. वर्षभर केलेलं काम आहे त्याचं फक्त एकदाच ऑडिट होतं. आलं लक्षात? पूर्ण वर्षभरामध्ये केलेलं काम म्हणजे कसं? परचेस, सेल, एक्सपेन्सेस, कॅश. आता समजा परचेस मध्ये 1 एप्रिलला समजा 100 वाउचर आहे, सेल मध्ये समजा 200 वाउचर आहे, किंवा कॅश मध्ये समजा 300 वाउचर आहे. बँक रिकन्सिलेशन 2-3 पानाचं रिकन्सिलेशन स्टेटमेंट किंवा बँक स्टेटमेंट आहे. मग हे सगळं 1-1 महिन्याचं असं जमा होणार. असं सगळ्या महिन्यांचं म्हणजे 12 महिन्यांचं जमा होऊन एकत्र आपण त्याला देणार. मग तो काय करणार? स्टार्ट टू एंड एकदा बसला की कंटिन्यू सगळं काम पटापटा तो त्याच्या हिशोबाने लवकर आवरणार. याच्यामुळे काय होणार? वेळेची बचत होणार. त्याला कंटिन्यू 12 महिने कंपनीमध्ये येऊन बसायचंय का? 12 महिन्याचा टाइम द्यायचा आहे का? वेळ द्यायचा आहे का? तर नाही देणार. याच्यामध्ये काय फायदा होतो? कंपनीच्या पण वेळेची बचत होती, कंपनीच्या कामगारांना पण स्वतःचं काम करता येतं. नाही तर ऑडिटर आला की ऑडिटरकडे लक्ष द्यायला लागतं. ऑडिटरला काय डाऊट असतील, क्वेरी असतील तर त्या समजून त्याचं उत्तर द्यायला लागतं. ह्याच्यामध्ये बराच टाइम जातो. तर मग ह्या वार्षिक अंकेक्षणामध्ये फायदा काय होतो? वर्षाच्या शेवटी होत असल्यामुळे वर्षाच्या शेवटी होतो, त्यामुळे फक्त त्याची वेळेची बचत होती. 12 महिन्याचा टाइम न लागता 1-1.5 महिन्यामध्ये ते काम कम्प्लीट होऊन जातं. तिसरा पॉईंट बघूया आपण आता. कामकाजात व्यत्यय येत नाही. कामकाजात व्यत्यय येत नाही अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. प्रॅक्टिकली बऱ्याच वेळा ही गोष्ट होत असते. कामकाजात व्यत्यय म्हणजे काय? तुम्हाला माहिती ऑडिटरचं काम काय? चुका शोधणे, घोटाळे शोधणे.
समजा एक ऑडिटर आहे, तो कंपनीमध्ये आलाय आणि तो काम करायला बसलाय, वाउचिंग वगैरे करतोय, परचेस सेल्स सगळ्याचं चेक करतोय तो. आता त्यामध्ये त्याला चुका सापडल्या काय करणार ऑब्विसली तो मग डिपार्टमेंटच्या माणसाकडे, परचेस डिपार्टमेंट असेल, सेल डिपार्टमेंट असेल, कॅशचा असेल किंवा अकाउंटंट म्हणून आपण किंवा क्लर्क म्हणून त्यांच्याकडे जाणार, त्यांना सांगणार ही चूक झाली, दुरुस्त करून घ्या. आलं लक्षात? किंवा काय सांगणार घोटाळा झाला तर ते घोटाळा झाला तो जाणार तिथं सगळं डिस्कस करणार, शोधून काढणार. मग याच्यामुळे काय होणार, कामात व्यत्यय येणार. मग तो अकाउंटंट काय म्हणणार, मी अकाउंटिंगचं काम करू का ऑडिटरच्या प्रश्नांची उत्तर देत बसू? त्याचं काम काय अकाउंटिंग करणं, तो अकाउंटिंगचं काम करत बसला. पण ऑडिटर सारखा जर 2-2 दिवसाला किंवा सारखा एका दिवसात 4 वेळा तर येऊन म्हणत असं, अरे ही चूक झाली, अरे हा घोटाळा झाला, अरे ही कन्सेप्ट अशी करायची, त्याला असं करायचं, मग तो काय होईल, कामामध्ये त्याच्या एकदम व्यत्यय येईल. मग तो काय होईल, गोंधळून जाईल. तो म्हणून मी माझं काम करू का अकाउंटंटला उत्तर देऊ? अकाउंटला उत्तर तर त्याला द्यायचीच आहे, त्याची जबाबदारीच आहे. अकाउंटंटचा हा अधिकार आहे त्याला प्रश्न विचारणं, सॉरी ऑडिटरचा अधिकार आहे अकाउंटंटला प्रश्न विचारणं. ऑडिटर तर प्रश्न विचारणार आणि अकाउंटंटला पण त्याची उत्तर द्यायचे. आणि अकाउंटंटला त्याचं काम पण पडले, रोजचे त्याला जनरल एंट्री मारायचे, रोजचं पोस्टिंग, रोजचं काम त्यासमोर आहे. मग ऑडिटर पण त्याला प्रश्न विचारतोय आणि ती पण रोजचं पण काम करायची. ह्याच्यामुळे काय होतं, कामामध्ये व्यत्यय येतो. जो कंपनीचा स्टाफ आहे त्याच्या कामामध्ये व्यत्यय येतो ऑडिटर सारखा डिस्टर्ब केल्यामुळे. पण वार्षिक अंकेक्षणाचा हा एक फायदा आहे. वार्षिक अंकेक्षणामध्ये ऑडिटर सारखा जातो का विचारायला तिथं नाही, कारण ऑडिटर येतोच वर्षाच्या शेवटी. वर्षाच्या शेवटी आल्यानंतर 1-1.5 महिना फक्त तो कंपनीमध्ये असणार आहे. मग त्या कालावधीमध्ये काय होतं, अकाउंटंट लोकांना माहिती असतं की आता ऑडिटर आलाय, आता वर्षभराचं काम करून झालेलं आहे, आता ऑडिटर आपल्याला प्रश्न विचारणार आहे. मग त्या दृष्टीने अकाउंटंट लोक पण तयार असतात, ते सुद्धा टाइम देतात, त्यांच्या सुद्धा मग कामामध्ये व्यत्यय येत नाही. त्यांचं पण माइंडसेट असतं, शेड्यूल असतं की ठीक आहे ऑडिटर येणार आहे, आपल्याला प्रश्न विचारणार, आपण त्या प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं देऊ. मग ह्याच्यामुळे काय होतं, कामामध्ये व्यत्यय येत नाही. नेक्स्ट पॉईंट काय, अंकेक्षणाचे कार्य कंटाळवाणे होत नाही. अंकेक्षणाचे कार्य कंटाळवाणे होत नाही, ऑडिटिंगचं काम कंटाळवाणे होत नाही. कसं काय, जर कंटिन्यू ऑडिट करत बसला रोज तिथंच वर्षभर 12 महिने त्याच कंपनीमध्ये तेच वाउचर आणि तेच सगळं चेक करत बसला तर कसं होईल, कंटाळवाणे होईल. कंटाळवाणे झाला तो व्यवस्थित डोळ्यात तेल घालून चेक करण का, व्यवस्थित चुका काढत का त्यातनं, घोटाळे काढत का त्यातनं, नाही. ते काम कंटाळवाणे होईल, रोजचे तेच वाउचर, रोजचं तेच चेकिंग, रोजचं तेच. पण वार्षिक अंकेक्षणाचा एक फायदा आहे. वार्षिक अंकेक्षण असं होतं का, रोजचं तेच काम आहे का, नाही. समजा एखाद्या ऑडिटरकडे 10 कंपन्या आहेत, एखाद्या कंपनीला तो 1 महिना देतोय, वर्षामध्ये 10 कंपन्यांचा ऑडिट आहे. मग त्याला दर महिन्याला नवीन ऑडिट, दर महिन्याला नवीन व्हाउचर, दर महिन्याला नवीन ट्रान्झॅक्शन. कदाचित कोण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असेल, कदाचित कोण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल, कोण कन्स्ट्रक्शन मध्ये असेल, तर नवीन पद्धतीचा बिझनेस, नवीन पद्धतीचे ट्रान्झॅक्शन, असं सर्व त्याला नवीन शिकायला, काम करायला भेटणार. त्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट मेंटेन राहील. आलं लक्षात? त्याला कंटाळवाणा नाही होणार, बोरिंग नाही होणार ते काम. बोरिंग कधी होईल, एकाच ठिकाणी 12 महिने तेच काम करतोय कंटिन्यू, बोरिंग होईल, कामाची क्वालिटी पण काय मिळणार नाही. आलं लक्षात? हा पॉईंट, चौथा पॉईंट. आता 5वा पॉईंट, हिशोबात बदल करण्याची संधी नाही. हिशोबात बदल करण्याची संधी नाही म्हणजे काय, हिशोबात बदल करण्याची संधी नाही म्हणजे काय, सिंपल आहे. 12 महिन्याचं काम तयार केलंय, बुक्स ऑफ अकाउंट, रेकॉर्ड सगळं तयार केलंय आणि ते अकाउंट ऑडिटरच्या ताब्यात दिले. आलं लक्षात? एकदा ते ऑडिटरच्या ताब्यात दिलं की त्याच्यात बदल करता येत नाही. जर चुका वगैरे असेल तर मग ऑडिटर तो शोधून काढा आणि तो दुरुस्त करायला सांगा. पण एकदा ते ऑडिटरच्या ताब्यात गेलं, ते ऑडिटरची प्रॉपर्टी झाली, ती ऑडिटरची जबाबदारी झाली, मग त्याला दुसरं कोणी हात लावू शकणार नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, हिशोबात बदल करण्याची संधी मिळत नाही. मग हिशोबात काय जर बदल करायचा असेल तर ती संधी मिळत नाही. मग ज्यावेळेस ऑडिटर चूक शोधून काढेल, ज्यावेळेस घोटाळा शोधून काढेल, त्यानंतरच त्याच्यामध्ये बदल करता येतो. कारण काय की त्याच्या ताब्यात जातं, मग अकाउंटर हात नाही लावू शकत, बदल करू शकत नाही. त्यानंतर 6, संस्थेच्या सर्व व्यवहारांची सलग तपासणी. संस्थेच्या सर्व व्यवहारांची सलग तपासणी एक महत्वाचा खूप पॉईंट आहे. सर्व व्यवहार एखादी कंपनी तुमच्या डोळ्यासमोर उभी करा. कंपनीमध्ये सर्व व्यवहार काय व्यवहार होऊ शकतात, काय प्रकारचे व्यवहार होऊ शकतात. परचेस होऊ शकतो, काहीतरी गुड्स परचेस केले, समजा रॉ मटेरियल परचेस केलं, त्याच्यावर काहीतरी काम केलं, त्याच्यावर काम करण्यासाठी एक्सपेन्सेस लावले, ते एक्सपेन्सेस तयार करून फिनिश गुड्स तयार केले आणि ते मार्केटमध्ये सेल्स केले. अशी पूर्ण बिझनेसची सायकल आहे. परचेस, त्याच्यावर एक्सपेन्सेस, त्याच्यावर काम केलं रॉ मटेरियल आणि ते सेल केलं. मग हे काय पॉईंट आहे, संस्थेच्या सर्व व्यवहारांची सलग तपासणी. व्यवहारांची सलग तपासणी इथं काय, ऑडिटरला स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सगळी सायकल समजते, अख्खा बिझनेस समजतोय. स्टार्टिंगला माल कसा आला, त्याच्यावर कसं एक्सपेन्सेस झाला, ते एक्सपेन्सेस, परचेस, मग परचेसच्या फाईल तो चेक करणार, त्यावेळेस त्याला सगळं परचेस समजणार. एक्सपेन्सेसच्या फाईल सगळ्या चेक करणार, त्याला समजणार काय एक्सपेन्सेस झालं, सॅलरी, रॉ मटेरियलवर काय काम झालं, काय अजून दुसरं फिनिश प्रोडक्ट करण्यासाठी काम झालं, त्याला जर सेल्स कसं केलं, ही पूर्ण साखळी समजणार. साखळी समजण्याचा बेनिफिट काय होणार, ऑडिटरला बिझनेस व्यवस्थित समजणार. ऑडिटरला कंपनीचं काम काय, कंपनीचा बिझनेस काय हे व्यवस्थित समजणार. व्यवस्थित बिझनेस समजला तर बेनिफिट काय होणार, जर घोटाळा असेल तर तो लगेच शोधून काढू शकणार, जर चुका झाल्या असतील तर तो लगेच शोधून काढू शकणार. कारण काय होणार, त्याला सगळी कंपनीची
सायकल समजलेली, सगळं कामाची पद्धत समजलेली, सलग त्याला सगळं संस्थेच्या सर्व व्यवहारांची सलग तपासणी करता येते. आणि ह्याच्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं आपण मोठ्या कंपनीमध्ये बघितलं तर एखाद्या ऑडिटरला परचेस डिपार्टमेंटला बसवलं तर त्याला परचेसलाच, एखाद्याला सेल्सला बसवलं तर सेल्सला, एखाद्याला कॅशला बसवलं तर कॅशला. तो फक्त परचेस मध्येच एक्सपर्ट होतो, परचेसच सगळी तो काम करतो, त्याला सेल्सचं समजत नाही. पण ह्या वार्षिक अंकेक्षणाचा फायदा काय, सलग तपासणी होती आणि अख्खा पूर्ण व्यवहार समजतो. आणि व्यवहार समजल्यानंतर कंपनीचं काम करण्याची स्टाईल समजते, पद्धत समजते आणि त्याच्यात नाही का होतं, घोटाळे आणि चुका शोधायला ऑडिटरला खूप चांगली मदत होते. नेक्स्ट पॉइंट आहे सोयीची पद्धत. सोयीची पद्धत कोणासाठी, दोघांसाठी, ऑडिटरसाठी पण सोयीची पद्धत आहे आणि कंपनीसाठी पण सोयीची पद्धत आहे. ऑडिटरसाठी कशी सोयीची, ऑडिटरला फक्त वर्षातून एकदाच यायचंय, 1-1.5 महिना टाइम द्यायचा, 1-1.5 महिना मेहनत करायची, काम करायचं, फी घ्यायचे, निघून जायचं. आणि कंपनीला काय, दर महिन्याला समजा तो ऑडिटर आला तर मग दर महिन्याला त्याला फीस द्या, ती सोय त्यांची होणार नाही, जास्त एक्सपेन्सेस होईल आणि स्टाफ बरोबर पण एंगेजमेंट राहील, त्यामुळे पण त्यांच्या कामावर असर होऊ शकतो. तर अशा गोष्टी होत राहतील. तर त्यासाठी दोघांच्या सोयीचे, दोघांना बेनिफिट आहे वार्षिक अंकेक्षणाची पद्धत. हा एक वार्षिक अंकेक्षणाच्या पद्धतीचा फायदा आहे. त्यानंतर 8वा पॉईंट, हिशेब जमा खर्च ठेवण्याच्या कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव पडतो. जे कर्मचारी आहेत, अकाउंटंट वगैरे आहेत, त्यांच्यावर नैतिक प्रभाव पडतो. एकदम महत्वाचा पॉईंट आहे, एकदम इंटरेस्टिंग पॉईंट आहे. नैतिक प्रभाव म्हणजे काय, नैतिक प्रभाव पडतो म्हणजे काय, सोपं उदाहरण देतो, तुम्हाला लगेच समजून जाईल. एखादा ऑडिटर 12 महिने कंपनीत काम करतो. 12 महिने जर कंपनीत तो काम करत असेल तर काय होऊ शकतं, 12 महिने रोज सगळं अकाउंटंटच्या सोबत व्यवहार होणार, जे काय काम होणार, त्यांची ओळख वाढणार. ओळख वाढल्यानंतर काय होणार, एकमेकांना ऑडिटरचं काम काय, त्याचं चुका दोष काढायचे. पण जर सारखं सारखं बोलून त्यांचे जर चांगले संबंध झाले, ओळख झाली, तर मग ऑडिटर त्या पद्धतीने हिशोब करेल का, ऑडिटर त्या पद्धतीने हिशोबात चुका घोटाळे शोधून काढून का, तर नाही काढणार. त्यांची चांगली ओळख होऊन जाईल. अजून एक जास्त धोका होऊ शकतो, जर त्यांची चांगलीच ओळख झाली तर उद्या हे दोघंच मिळून घोटाळा करतील, असं पण होऊ शकतं. ऑडिटरचं काम घोटाळा शोध नाही, पण अकाउंटंट बरं जास्त ओळख होऊन तो सुद्धा तिथंच घोटाळा करायला लागला, अकाउंटंट आणि ऑडिटर दोन्ही मिळून घोटाळा करायला लागले, असं सुद्धा केसमध्ये होऊ शकतं. तर त्यासाठी नैतिक प्रभाव पडतो. नैतिक प्रभाव कधी पडतो, वार्षिक अंकेक्षणाच्या केसमध्ये पडतो. वार्षिक अंकेक्षणाचे फायदे बघतो आपण. वार्षिक अंकेक्षणाचा हा लय मोठा फायदा आहे, नैतिक प्रभाव पडतो. नैतिक प्रभाव पडतो म्हणजे कसं, हा ऑडिटर काय वर्षातून एकदाच येणार, एकदाच आल्यामुळे महिना 1.5 महिने फक्त तो तिथं काम करणार. त्याचे अकाउंटंट बरं किंवा तिथलं क्लर्क चांगले संबंध निर्माण होणार असे की ते मिळून घोटाळे करतील किंवा ते हे करतील, तर नाही. तो फक्त महिनाभरचं त्याच्यासमोर कामाचा ढीग असणार, त्याच्यासमोर त्याला टू द पॉइंट आपलं काम करायचे, चुका घोटाळे शोधून काढायचे आणि त्याला तिथनं आपल्या दुसऱ्या ठिकाणी कामाला जायचं, ते काम संपवायचं, फिनिश करायला जायचं. मग त्याच्यामुळे ह्याचे संबंध असे हे होणार नाहीत. त्याच्यामुळे काय होईल, नैतिक प्रभाव राहील. जे तिथं स्टाफ आहे काम करणार, त्यांना माहिती आहे बाबा हा आपली चुका आणि घोटाळे शोधून काढणार आहे, त्यामुळे आपल्याला नैतिकता पाळून काम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करायचं आहे. अशा पद्धतीने आपण काय बघितलं, अंकेक्षणाचे फायदे. आता बघूया आपण वार्षिक अंकेक्षणाचे दोष. वार्षिक अंकेक्षणाचे दोष, जसे फायदे आहेत तसे काही दोष पण आहेत. तर काय दोष आहेत ते आपण एक्सप्लेन करूया. एक, सूक्ष्म अंकेक्षण करता येत नाही. सूक्ष्म अंकेक्षण करता येत नाही. सूक्ष्म म्हणजे काय, डीप, एकदम डीप मध्ये अंकेक्षण करता येत नाही. का डीप कसं काय करता येत नाही, कारण काय होतं, त्याला 1च महिन्याचा टाइम असतो आणि एका महिन्यामध्ये त्याच्यावर समोर एवढं कामाचा पसार असतो, त्याला पटापटा सगळं वाउचिंग करायचं, चेकिंग करायचं, चुका घोटाळे करायचं आणि पटापटा ते जे काय असेल ते रिपोर्ट तयार करायचा आणि ते संपून टाकायचं असतं. आणि सततचं अंकेक्षण, कंटिन्युअस ऑडिट मध्ये काय होतं, त्याला पूर्ण टाइम असतो, त्याच्याकडे डिटेल टाइम असतो. डिटेल टाइम असल्यामुळे तो सूक्ष्मपणे डिटेल मध्ये एक एक व्यवहार बारकाईने बघू शकतो आणि त्यातनं काही चुका असतील, घोटाळे असतील तर तो शोधून घेऊ शकतो. पण वार्षिक अंकेक्षणाचा हा एक दोष आहे की आपल्याला सूक्ष्म काम करता येतं, स्पीड मध्ये काम करायचं असतं, पटापटा काम करायचं असतं. डीप मध्ये एकच वाउचर घेतलं, व्यवस्थित सगळं डिटेल मध्ये एकदम बारीक त्याचा स्टडी केला, असं करता येत नाही. पटापटा वाउचर करून आपल्याला काम संपवायला लागतं. हा एक दोष आहे वार्षिक अंकेक्षणाचा. 2 नंबरचा दोष बघू, वार्षिक खाती लिहून पूर्ण करण्यास विलंब होतो. वार्षिक खाती लिहून करण्यास पूर्ण विलंब होतो म्हणजे काय, वार्षिक खाती म्हणजे काय, ट्रेडिंग, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, हे जे काय बनवतो, कॅश फ्लो, फंड फ्लो, ह्याला विलंब होतो. विलंब कसा होतो, 12 महिन्यात अकाउंटंट काम करतोय, त्यानंतर 12 महिन्यानंतर मग ऑडिटर येतोय, मग ऑडिटर काम करतोय, मग ऑडिटरनी काम केल्यानंतर मग बॅलन्स शीट तयार होते. अशा पद्धतीने काम होणार. म्हणजे अकाउंटंटचं काम, ऑडिटरचं काम आणि नंतर बॅलन्स शीट तयार होणार. म्हणजे याला काय होणार, बराच टाइम मध्ये कालावधी जाणार बॅलन्स शीट येण्यासाठी. तुम्हाला माहिती असेल काही कंपन्यांचं मार्केटमध्ये बॅलन्स शीट, काय बँक आहेत किंवा काय मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचं 1 आठवड्यात किंवा 2 किंवा 3 आठवड्यामध्ये सुद्धा बॅलन्स शीट लगेच तयार होते. तर मग हे जे वार्षिक अंकेक्षणाचा तोटा आहे, क्विक मध्ये आपल्याला लगेच आपलं सगळं फंड फ्लो, कॅश फ्लो, बॅलन्स शीट, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस मिळणार नाही.
कारण टाइम जाणार, अकाउंटंटला टाइम द्यायला लागणार, ऑडिटरला टाइम द्यायला लागणार आणि त्यानंतर मग बॅलन्स शीटचं काम होणार. त्यामध्ये काय होणार, वार्षिक खाते लिहून पूर्ण करण्यास विलंब होणार. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, गैरव्यवहार पूर्ण करण्यास संधी. हा एक तोटा आहे वार्षिक अंकेक्षणाचा, गैरव्यवहार पूर्ण करण्यास संधी. गैरव्यवहार पूर्ण करण्यास संधी म्हणजे काय, सगळ्यांना माहिती असणार तिथल्या स्टाफला, अकाउंटंटला, तिथल्या क्लर्कला की ऑडिटर कधी येतोय, वर्षाच्या शेवटी येतोय. वर्षभर सर्व यांच्या हातामध्येच, कसं काय करायचं, काय घोटाळा करायचा, गैरव्यवहार करायचा, काय करायचं त्याला माहिती. आता तर काय ऑडिटर येणार नाही, ऑडिटर येणार वर्षा शेवटी, त्यानंतर तो तुझा काढेल, घोटाळा काढेल, त्यानंतर समजेल. त्याच्या आतमध्ये वर्षभरामध्ये यांच्या हातामध्ये, अकाउंटंट किंवा क्लरिकल स्टाफच्या हातामध्ये गैरव्यवहार पूर्ण करायची संधी असती. हा एक वार्षिक अंकेक्षणाचा दोष आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 4, चुकांची दुरुस्ती करणे कठीण होते. चुकांची दुरुस्ती करणे कठीण होते. चुकांची दुरुस्ती करणे कठीण होते म्हणजे काय, उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजेल. आपलं वर्ष चालू होतं 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला. मग 1 एप्रिलला जर एप्रिल महिन्यामध्ये समजा 10 एप्रिलला अकाउंटंट कडनं काहीतरी चूक झाली, म्हणजे त्याच्या लक्षात आली नाही, तुम्हाला एक जर चूक झाली, जनरली जर चुकली, त्याचा उपयोग पोस्टिंगला, पोस्टिंग होणं ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस होणं बॅलन्स शीट, कॅश फ्लो, फंड, सगळीकडे त्या चुकीचा इफेक्ट होणार. लक्षात. मग हा एक दोष आहे वार्षिक अंकेक्षणाचा. ऑडिटर वर्षात एकदाच येणार आणि त्याला जर ती चूक सापडली तर मग त्या चुकीचा, एका चुकीचा इफेक्ट एवढ्या ठिकाणी गेलेला असतो. मग तसंच रिव्हर्स परत यायला लागतं आणि इतकं काम वाढतं. मग परत डिटेलमध्ये तसंच जायला लागतं, कारण एक जर चूक केली, एक अमाऊंट जरी चुकली किंवा एक एंट्री जर चुकली, त्याचा इफेक्ट पोस्टिंग, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, कॅश फ्लो, फंड फ्लो, पूर्ण अकाउंटिंग मध्ये त्याचा इफेक्ट पसरतो. मग पूर्ण तो काढण्यासाठी काय होतं, दुरुस्ती आहे, चुकांची दुरुस्ती करणे कठीण होतं. मग पूर्ण आता 12 महिन्याचा कालावधी आणि एप्रिलमध्ये त्याची चूक झाली, समजा 10 तारखेला एप्रिलला चूक झाली आणि मग ते चुकीचा असर कुठपर्यंत गेला, मग त्या ऑडिटरला शोधणं, हे शोधून काढणं आणि त्याच्यावर दुरुस्ती करणं हे खूप कठीण होऊन जातं. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण 5, अंकेक्षकाचे मार्गदर्शन होत नाही. अंकेक्षकाचे मार्गदर्शन होत नाही म्हणजे काय, ऑडिटरचं मार्गदर्शन होत नाही कुणाला, अकाउंटंट लोकांना. म्हणजे कसं, समजा एखादा अकाउंटंट आहे, त्याला नाही समजते काही कन्सेप्ट, काही रुल्स मध्ये त्याचं जर कन्फ्युजन आहे आणि त्याने तशीच सवय लागली एंट्री करायची, तसंच तो एंट्री कंटिन्यू करत गेला, तर ऑडिटर एक्सपर्ट कोणी या फील्ड मध्ये, ऑडिटर आहे, सीए. ऑडिटर म्हणजे सीएचं काम आहे त्याला सांगणार, अरे असं नाही, अशी एंट्री कर, ही कन्सेप्ट फॉलो कर, हा रूल इथं लावला पाहिजे, इथं अशी एंट्री केली पाहिजे, तर हे रूल लावले पाहिजे, हे कोण सांगणार, ऑडिटर सांगणार. पण जर ऑडिटरच वर्षात नाही एकदा येत असेल, वर्षाच्या शेवटी येत असेल आणि ह्या अकाउंटंटला तसंच तेच कन्सेप्ट त्याला माहिती किंवा त्याला येत नाही, ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम करून ठेवलं, मग त्याला मार्गदर्शन मिळतंय का ऑडिटरचं, तर नाही मिळते, वर्षाच्या एकदम शेवटी मिळते. तर हा एक प्रकारचा तोटा आहे वार्षिक अंकेक्षणामध्ये, की ऑडिटर वर्षाच्या शेवटी येतो आणि मग शेवटी आल्यानंतर तो त्याला सांगणार की ट्रेनिंग देणार की बाबा असं कर, ते कर, हे रूल्स वापर, ही कन्सेप्ट अशी आहे, त्यानंतर असे रूल्स आहेत, हे स्टँडर्ड आहेत अकाउंटिंग, त्यामुळे ते असे वापरला, अशी एंट्री होणार, त्याच्या अशी पोस्टिंग लांबवर जाणार, हे सर्व डिटेल मध्ये समजून सांगणार अंकेक्षण. म्हणजे तो काय करणार, मार्गदर्शन करणार कुणाला, क्लर्कला किंवा अकाउंटंटला. मग तो मिळणार आहे का मार्गदर्शन, तर नाही, वर्षात एकदा येणार, तर हा चुका करून बसलेला असणार. हा एक प्रकारचा दोष आहे, एक प्रकारचा तोटे. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, मोठ्या व्यवसायाच्या दृष्टीने ही पद्धत अयोग्य. मोठ्या व्यवसायाच्या दृष्टीने ही पद्धत अयोग्य. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं, वार्षिक अंकेक्षण कुणासाठी, स्मॉल एंटरप्राइजेस किंवा मिडियम साईज एंटरप्राइजेस साठी. मोठ्या व्यवसायाने जर असं काम करायचं ठरवलं, फॉर एक्झाम्पल रिलायन्स, टाटा, बजाज अशा लोकांनी जर वार्षिक अंकेक्षण करायचं ठरवलं, त्यांचे वाउचर एवढे होतील, पूर्ण बिल्डिंग भरून जाईल, एवढे वाउचर होते त्यांचे, इतक्या प्रमाणामध्ये त्यांचे ट्रान्झॅक्शन चालतात. ऑडिटर जर तिथे ते ट्रान्झॅक्शन करायला बसला तर ते 1 महिना काय 2 महिने काय 2-3 वर्ष जातील ते सगळं वाउचिंग करायला, टिक करायला. मग त्या ठिकाणी ही पद्धत योग्य आहे का वार्षिक अंकेक्षण, तर नाही. त्या ठिकाणी सतत अंकेक्षण, आज वाउचर ट्रान्झॅक्शन झालं, लगेच दुसऱ्या दिवशी ऑडिटर गेलं, लगेच चेक झालं, लगेच फाईलला गेलं. अशा पद्धतीची पद्धत कुठं सूट होती, मोठ्या कंपन्यांमध्ये. हा एक वार्षिक अंकेक्षणाचा तोटा आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये ही पद्धत सूट होत नाही. ही पद्धत फक्त कुठं सूट होती, स्मॉल किंवा मिडियम साईज एंटरप्राइजेस मध्ये सूट होती, कारण त्यांचं काम लिमिटेड असतं, लिमिटेड काम पटापटा करून आपण रिकाम होऊ शकतो. मोठ्या कंपनीमध्ये असं पूर्ण इतकं वाउचर्स जमा होतील, इतके फाईल्स जमा होतील, तर ऑडिटरला ते जमणार नाही, तो कॉन्सन्ट्रेशन काम करू शकणार नाही, कामाची क्वालिटी देऊ शकणार नाही आणि ते काम व्यवस्थित होणार नाही. हा एक प्रकारचा दोष आहे वार्षिक अंकेक्षणाचा. तर ठीक आहे, आजचं लेक्चर आपण या ठिकाणीच थांबवतोय. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये मला जरूर सांगा. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी व्हिडिओच्या खाली लाल रंगाचं बटन आहे ते प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण नॉलेज शेअर केल्याने वाढतं. माझ्याकडे जे काय नॉलेज आहे ते मी तुम्हाला शेअर करतोय.
तुम्हाला देतोय. हेच नॉलेज तुम्ही तुमच्या इतर महाविद्यालयातले इतर कॉलेजचे जे टीवायचे स्टुडंट असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद.